एखाद्याला आज दिवस असे आहेत 2024चं ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी आपकी बार 400 पार या भूमिकेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी माझ्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यानं माघार घेणं, संयम राखणं, पक्षासाठी बाजूला होणं ही काळाची गरज आहे. इन्कमिंग एवढं वाढलेलं आहे, प्रवेश करणाऱ्या लोकांची एवढी गर्दी झालेली आहे, कदाचित श्रेष्ठींची विधानसभेला डोकेदुखी होईल अशी सध्याची परिस्थिती आहे. अशा वेळेला माझ्यासारख्या अभ्यास करणाऱ्या, विचार करणाऱ्या कार्यकर्त्यानं थोडासा संयम राखणं, शांत राहणं आणि पक्षाला सगळ्या पद्धतीनं मदत करणं हीच आजची खरी काळाची गरज आहे. सध्या लोकसभा मतदारसंघामध्ये ओरिजिनल जातीचा दाखला विरुद्ध डुप्लिकेट दाखला असं एक वाद म्हणा किंवा त्यांची चर्चा सुरू आहे. काल आपण सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत होऊन मागणी केली की आपण इच्छुक आहे, काय पक्षाकडे मागणी केली आपण? गेली 8 ते 9 वर्ष मी भारतीय जनता पक्षाचं प्रामाणिकपणानं सर्व आघाड्यावर हाक मारील त्या ठिकाणी जाऊन पक्षाची भूमिका, पक्षाचं काम, पक्षाचं धोरण सातत्यानं गेली 8 वर्ष मी मांडतो आहे. अशा वेळेला पक्षाची भूमिका म्हणून प्रामाणिकपणानं सेवा करत असताना मी स्वामीनिष्ठेचं राजकारण करतो आहे. मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रामाणिकपणानं पक्षाची भूमिका मांडतो आहे. म्हणून माझा उमेदवार होण्याचा अधिकार आहे. म्हणून मी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. अशी चर्चा सुरू आहे काँग्रेसकडून प्रणिती शिंदेंना जर उमेदवारी मिळाली तर महिला उमेदवार म्हणून भाजपमधून सुद्धा कोमल यांच्या नावाची जन्मदाता म्हणून मी माघार घेईन आणि मुलीला उमेदवारी द्यावी म्हणून पाठिंबा देईन. जर पक्षाने उमेदवारी नाही दिली तर भाजपकडे प्रामुख्याने मागणी केली आहे. जातीचे दाखले वादग्रस्त आहेत, त्यावर एक अनुसूचित जातीचा खरा दाखला असणारा घटक म्हणून तुम्हाला काय वाटतं? हजारो माणसं लग्नाला हजर असतात. अशा हजारो नातेवाईकांच्या आणि माणसांच्या इष्टमित्रांच्या साक्षीनं आपल्या आईबापाचं लग्न झालेलं आहे आणि केवळ स्वार्थासाठी जात बदलून जर कोणी एखादा जातीचा दाखला बदलून जर उमेदवारी मागत असेल तर अशा पद्धतीनं उद्याची DNA अडचणीत आणणार आहे. कारण नसताना आपला बाप बदलून सांगणं स्वार्थासाठी हे कधीही योग्य असणार नाही. पाहुण्या रावळ्यामध्ये देखील बेइज्जत करणार आहे. परंतु उमेदवारीच्या अट्टहासापायी आता उद्याच्याला महिला आरक्षणाचं धोरण आलं. 2026 साली महिला धोरण हे अस्तित्वात येणार आहे आणि 181 खासदार महिला देशातून जाणार आहेत. त्यावेळेला जात बदलणाऱ्या एखाद्या उत्तमराव जानकरांच्या सारख्या अभ्यासू, विचारवंत, सर्व पक्षाशी संबंध असलेल्या नेतृत्वाला वाटलं तर तो म्हणणार महिला आरक्षण आहे, मी साडी घालून आलो आहे, मला मान्य करा. कारण येऊ शकतात महिला, साडी घालून महिला आलं की मी महिला झालो म्हणणार. तर हे देखील घडू शकतं आणि हे इतकं आजपर्यंत इतकं वाढलेलं आहे. विशेषतः हिंदू खाटीक समाजानं तर चंगच बांधला आहे. अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. तर हे योग्य नाही. याला सोलापूरच्या दलित चळवळीमधल्या काही लोकांनी ऑब्जेक्शनही घेतलं, पण शेवटपर्यंत टिकताना त्यांना त्याचा त्रास झाला आणि या गोष्टी घडून गेल्या. पण हे घडू नये. तिकिटासाठी जात बदलणं असा व्यवसाय करण्यापेक्षा त्यांनी कामाटीपुरीत राहायलाच जावं हे जास्त चांगलं आहे. एक अभिनय कुशल नटाची भूमिका करणारा नेता हा प्रणितीताईचा जन्मदाता आहे. कदाचित उद्या सोनियाजींनी मला आग्रह केला आणि मी नाही म्हणू शकलो नाही म्हणून एकदम मुलीला बाजूला करून ते पुढे येतील. तसं घडलं
तर माझी उमेदवारी, मी म्हणतोय माझी उमेदवारी आहे. असं घडलं नाही. कन्यादानच मला महत्त्वाचं वाटतंय आणि काँग्रेसच्या पुढं मी कन्येलाच उभा करतोय वाटलं तर कोमलताईसारखी गरिबीत झोपडीत वाढलेली पोरगी तिला पुढं करायचं आणि ही उमेदवार आहे असं सांगायचं. या पद्धतीनं माझं घर हे भारतीय जनता पक्षाला वाहिलेलं घर आहे. म्हणून मी हे प्रयत्न करतोय आणि त्यात यश आलं पुढं जायचं, नाही यश आलं नेहमीप्रमाणे सभा घ्यायच्या, कार्यक्रम घ्यायचे, प्रचार करायचा आणि सत्तेच्या गाभाऱ्यात फुललेलं कमळ अधिक टवटवीत कसं राहील हे माझं कष्टाचं स्वामीनिष्ठेचं पाणी घालून कमळ टवटवीत ठेवणं, त्या पक्षात राहून पक्षाचं काम करणं ही माझी जबाबदारी आहे. असं वाटतंय, म्हणजे तिसऱ्यांदा एकदा मला उभा राहू द्या म्हणतायत. 2 वेळा पराभूत झालो आहे, तिसऱ्यांदा मला पराभूत होऊ द्या, त्याचा सराव झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे.